नमस्कार. संजयानं धृतराष्ट्राला बऱ्याच गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे. म्हणाला, महाराज, युद्धभूमीवर अर्जुन जरासा गोंधळलेल्या अवस्थेत दिसतोय आणि तो सारखा भगवंताला काहीतरी प्रश्न विचारतोय. इकडे धृतराष्ट्राच्या मनामध्ये येतोय, हा त्याला कशाला विचारतोय, याची गोंधळलेली स्थिती आहे, तर ये म्हणाव ना माघारी, का उगाच आपला प्रश्न विचारत बसलाय. पण धृतराष्ट्राच्या मनावर थोडंच हे युद्ध चालणार आहे, ते भगवंताच्या इच्छेनुसार चालणार आहे. अर्जुनाने देवाला प्रश्न केलाय, म्हणाला, देवा, तू तर मला कर्माच्या संबंधी, फळाच्या संबंधी या सगळ्या गोष्टी बोलतोयस. मला सांग, योग जमला पाहिजे, योग साधना आली पाहिजे असं तू म्हणतोयस, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नकोस असं म्हणतोयस, त्याग कर असं म्हणतोयस, फळाच्या इच्छेचा त्याग कर असं म्हणतोयस. काय हे सगळं असताना मी का बरं युद्ध करू? मग या फळाचीच मला चिंता नाहीये, मला आता योगी व्हावं वाटतंय, मला फळ नकोय, आसक्ती नकोय, काही नकोय, तर मग कर्मच का करायची? सांग ना, कशा करता कर्म करायची? उलट मी असं विचार करतोय की छानपैकी जावं आणि कुठेतरी एखाद्या मठात जाऊन राहावं. देव म्हणतोय, अरे वेड्या, योग म्हणजे काय हे जरा नीट समजून घे. योग म्हणजे जोडणे आहे. मुळात योग ज्यांना कळत नाही ना, त्यांच्यासाठी सांगून ठेवतो. योगी योग, आणि योग हा शब्द युज या धातूपासून आलाय. युज म्हणजे जोडणे, जो जोडतो तो योगी. युज म्हणजे जोडणे, आणि जो जोडतो तो योगी, हे लक्षात ठेवा. हा योगी कशाला जोडतो, कशाशी, हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. भगवंत फार सुरेख सांगतायत, आपण जरा त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला कालच्या भागात म्हटलं ना, अधिक सोपं, अधिक सोपं, अधिक सोपं पाहिजे असतं. आणि भगवद्गीता कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं एवढी ऐकून थांबायची नसते. एवढ्यापुरतं ऐकून थांबायची नसते. एवढंच काम नाहीये भगवद्गीतेचं. त्याला काय सांगितलं हे समजायचंय, का सांगितलं हे समजायचंय, आणि त्याचा उपयोग मला काय हे समजायचंय. म्हणजे नुसतंच कृष्ण म्हणे, अर्जुना झालं आपलं काम, निघाले घरा, असं नाही चालणार. त्याने त्याला का सांगितलंय, अर्जुनाला एक निमित्त मांडलंय भगवंतानी, आणि उपदेश सगळ्या जगाला केला, हे लक्षात ठेवा. तो तुम्हाला, आम्हाला, आपल्या प्रत्येकाला आहे. त्यामुळे तो भगवंतांचा उपदेश नीट समजून घेणं आवश्यक आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, अरे कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. तुला योग म्हणतोयस ना तू, योगा कर्मसु कौशल्यम. कौशल्य आत्मसात करणं. योग म्हणजे काय आहे? तुला वाटत असेल योग म्हणजे दाढी वाढवावी, जटा वाढवाव्यात, कमंडलू घ्यावा, हिमालयात जावं, एखाद्या गुहेत जाऊन बसावं, सर्वसंग परित्याग करावा, माळ घ्यावी, जप करत बसावा, देवाचा धावा करत बसावं, म्हणजे योग नाही. म्हणजे योग नव्हे. मग योग म्हणजे काय? कौशल्य हा सुद्धा योग आहे. योगाचं काम जोडणे असतं. आणि जोडणे म्हणजे काय? बघा, कशाला कशाशी जोडायचं आहे नीट समजून घ्या. कशाला कशाशी जोडायचं आहे? किरणांना सूर्याशी जोडलेलं असलं पाहिजे, तो योग आहे. सूर्याच्या किरणांना सूर्याशी जोडलेलं असलं पाहिजे. समुद्रातील लाटांना समुद्राशी जोडलेलं असलं पाहिजे. लाटा समुद्राशी जोडलेल्या नसतील तर लाटा अस्तित्वविहीन होतील. ठिणगीचं जोडणं आगीशी आहे, समुद्राचं जोडणं लाटेशी आहे, किरणांचं जोडणं समुद्राशी आहे, तर माणसाचं जोडणं चैतन्याशी आहे. त्या सर्वशक्तिमान चैतन्याला जोडलेलं असलं पाहिजे. त्या चैतन्याशी जोडणं हे विसरू नका. म्हणजे हे सगळं सोडून दिलं आणि भागलं काम असं नाही. ते तुम्ही जे करत आहात, जे काम करत आहात, ते कौशल्याने उत्तम करणं हा सुद्धा एक योग आहे. तुम्ही विचार करा, जे गाडीनी रोज कार्यालयात जातात येतात, 4 चाकी 2 चाकी कोणतीही गाडी असो, तुम्ही जेव्हा तुमच्या घराच्या भागातून पुढे येता, गल्लीच्या रस्त्यावरती येता, तिथून मुख्य रस्त्यावरती येता, तेव्हा तुमच्या मनामध्ये कार्यालयात जाऊन काय करायचे याचे विचार चालू असतात ना. आणि तुम्हाला
इथे वळायचंय, इथे डावीकडे, इथे उजवीकडे याचा विचार सुद्धा करावा लागत नाही. तुमची गाडी आपोआप वळत असते. वळते ना? कधी विचार करावा होतो का आता मला बाहेर पडलं की मग माझा डावीकडचा आहे, माझा उजवीकडचा आहे, असा काही विचार मनामध्ये येतो का? नाही येत. तुमची मोटरसायकल असो की कार असो, ती आपोआप तुमचे हात तिकडे वळवतात त्या गाडीला. कौशल्य आहे, हे कौशल्य आहे. सतत 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 जाऊन आपल्या मार्गावर जाण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ होते आणि मग आपण सहजपणे रस्ता निवडतो. आपली गाडी रस्ता निवडते. आपला मेंदू तसा आदेश देत राहतं. एखादं काम कौशल्याने करत राहणे हा सुद्धा योग आहे. नुसतं करत राहणे नाही, कौशल्याने करत राहणे. आता गाडी निघतेय, कौशल्य काय आहे? रस्ता सांगण्याची गरज नाहीये मेंदूला. रस्ता मेंदूला माहित आहे. तो आदेश हाताला देतोय वळवायचे. पण कौशल्य काय आहे? मध्येच वळता वळता एखादं वाहन आडवं आलं तर ब्रेक लावला पाहिजे. वेग कमी करावा लागला, केला पाहिजे. समोर गाडी आहे, थांबवलं पाहिजे. हे कौशल्य आहे. आणि या कौशल्यानेच हा योग साधता येतो. अर्जुना, योगी होणं म्हणजे हे सगळं सोडून देऊन निवांत बसणं नाही आहे. त्याग म्हणजे योग नव्हे, तर आपल्या आयुष्यात कौशल्य आत्मसात करणं हा योग आहे. लक्षात ठेव. एखाद्या लढा देणाऱ्या क्षत्रियाला आपला योग काय हे समजलं पाहिजे. तू आपल्या समोर आपले लोक आहेत म्हणून लढाईचाच त्याग करू पाहतोयस, शस्त्राचा त्याग करू पाहतोयस, हे नव्हे तर कौशल्याने तू तुझी धर्माची लढाई लढली पाहिजे आणि तुला विजय मिळवला पाहिजे. कौशल्य हाच योग आहे, हे लक्षात ठेव. व्यावसायिकांनी सुद्धा हेच लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कौशल्य हा सुद्धा एक योग आहे. नमस्कार.